पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पति शिव हर महादेव। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। आती सद्गुण प्रधानी वज्रनिखात पाजवली शिळा पाशाल पायांतळी होत रांगोळी पदोपदी पूर्व सूचना स्वय हनुमंत सुग्रीवाची सासे सांगत विसरला श्रीराम कार्यार्थ अतिउन्मत विषयांध। हनुमंत सांगाले सुग्रीवाला हनुमंता दोन बायका घेऊन म्हणले विषय अंध झाला आहेस तो आणि त्यामध्ये म्हणले तू मग्न आहे म्हणले देवाचं काम आहे ते विसरलास म्हणले तुला काय आठवण आहे की नाही? श्री विषय मद्यपान त्याही धर्मान त्याही वरी शब्द ज्ञान हेच नागवन स्वहित विषयी। जसा मद्यपान म्हणले दारू पिणारा राहते आणि माजलेला राहते म्हणतात त्या प्रमाण म्हणले तू वागालास आणि देवाची आठवण म्हणले कार्य करायचे श्रीरामासंग विसरलास म्हणतात सुग्रीवा। द्रव्यदार मद्यपान तुझे बुडाले स्वहित ज्ञान विसरलासी श्रीराम भजन परमविद तुझ आले। तर म्हणले विसरलास म्हणले देवाला रामाला आणि देव म्हणून म्हणले या जागी तुला धनुष्यबाण घेऊन एका क्षणार्धात म्हणले जो घात करील म्हणतात। गेला काळ तुझे नसी आयुष्य व्यंचले विषयासी लुटल्या चातुमाशासी सीता सुदिशी निगसी। चार म्हणले झाले म्हणले पर्जन्य काळा म्हणजे पावसाळ्याला आणि ऋतुराज म्हणजे ऋतूचा महिना लागला हिवाळा आणि तू म्हणले देवाच्या कार्यासाठी आणि सुग्रीवा तू विसरलास म्हणले देवाचं काम। सीता सुदिशी न करिता कोप येईल रघुनाथा तू करिला तुझी आघाता सत्य सर्वता सुग्रीवा। तरच रामासंग तुम्ही जायना गेल्या आणि म्हणले काही चिंता पडली नाही तुम्हाला त्या ते तर म्हणले राम येऊन सीतेची शुद्धी जर आपण करणार गेल्या तर राम म्हणले येऊन तो आघात करील म्हणतात। आय बने हनुमंताचे वचन सुग्रीवन हेची सावधान वाक्य बोलिला उदासीन आती गावलं कार्यार्थ। तर त्यामुळं म्हणले असा हनुमंत रागानं बोलला सुग्रीवाला आणि तेव्हापासून म्हणले त्या सुग्रीवाला तळमळ म्हणले लागले देवाकडे जायसाठी। सुग्रीव सांगे हनुमंतासी शीघ्र मूळ घालावे सैन्यासी ऐसे सांगोनी त्यासी राव राणी वसासी निघाला। त्या म्हणले सुग्रीवानं सांगलं म्हणले हनुमंताला आणि तू जाय वानराचा संभार घेऊन वानराचा समाचार घे म्हणून हनुमंताला उंच उडी मारली म्हणतात। आता हनुमंत योनी अति शीघ्र 10 17 वानर विराट अनवया सेना
सैन्यधरा स्वय सत्वर धाडी. तर काय म्हणले वानराचा संभार म्हणले वानराचा मिळवा मिळवी करा आणि म्हणले धावून तुम्ही सर्व वानराला घेऊन रामाच्या कार्यासाठी या म्हणून सूर्य सांगाले. येरीकडे सावमित्रा कोपे चालिला काळी रुद्रा त्या तेथे कोणी वानर विरा थोडा थोडा गद बजले. हो इकडे लक्ष्मण म्हणले किसकिंदीला येऊ लागले तर फार राग म्हणले भयंकर त्या लक्ष्मणाला आला. लहान सहान वानर म्हणले त्याच्या रागाला पाहून थर 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 म्हणले कापू लागले. किसकिंदेची धरोणी वाटा पाय पाषाण करीत पिता लक्ष्मण येत आहे उद्भट वानर समस्त हडबडले. लक्ष्मण असे येऊ लागले म्हणतात धमसे बाण घेऊन तितक्यामध्ये त्या वानरानं पाहिलं आणि हा वानर मध्ये जागेत गडबड करू लागले म्हणतात. एका तिच्या बळ वानरा एका त्याहुनी दशोत्तरा एका नागबळ अस्त्रा त्या समापार संख्या. एक एक म्हणले वानर कसं होतं त्याला म्हणले 10,000 म्हणले हातीचं बळ एका वानराला होते आणि ते त्यावर म्हणले असे आघात शतधर यातील म्हणले बळी वानर आणि म्हणले याले म्हणतात. एकाच्या विधुलता बळ एकाच्या या संख्या बळ एक एका हुनी सबळ तुळा तुळा प्रमया. हो एकला काय म्हणले इकडे प्रमाण मध्ये सध्या म्हणले त्याच्यामध्ये चपळाई होती. आता वानर एक एक होता आणि एक एक मोठा असा वानर त्या जागी होता म्हणतात. आईचे वानरांचे संभारण किसकिंदे माझी अपारण नगर राखीती महावीर आती दुधर बलिष्ठ. त्या म्हणले किसकिंदेची वाट धरून किसकिंदेच्या वाटानं म्हणले मोठे मोठे वीर वानर आणि म्हणले येऊ लागले म्हणतात किसकिंदेला. लक्ष्मण शरता पधरा काळक्रतांता प्रळय रुद्रा त्या तेथे कोणी वानरा लहान थोडा भयभीता. लक्ष्मणाचा राग पाहायला म्हणले त्या जागे आणि काळाचा काळ आहे म्हणले लक्ष्मण आणि त्या लक्ष्मणाला म्हणले पाहून लहान सहान वानराचा म्हणजे थरकाप सुटला. हे कोणी लक्ष्मणाचा यावा चरकांब वानराच्या दिवा कोणी पुन्हा धीर द्यावा भय सर्वा समान. तर लक्ष्मणाचा यावा म्हणले लक्ष्मण येऊ लागलेला पाहिले म्हणले त्या वानरानं आणि एकूण एका पुढे म्हणजे धरू लागले म्हणतात. लक्ष्मणे त्याला काढले सीत वान उडाले समस्त एक एका पुढे पळता त्या कांत नगरा माझी. तर त्या लक्ष्मणाला पाहून वानराला म्हणले भीती वाटली आणि ते वानर म्हणले एखाद्या पुढे भीतीनं आणि पळू लागले म्हणतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. या संभाजी पडले कोणी पाठवून बघतो नाही. चालू आहे की चालू आहे. चलो चलो गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. लक्ष्मण टनात्कारिले सीता वानर उडाले समस्त एक एका पुढे पळत आती अकांत नगरा माझी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या ज्याची कृपादाने कधीचा विस्तारू गावादी शत्रुदास तुका गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन
शिवाय जनता जनार्दन त्यांच्या जनसेवेशी शास्त्र नमस्कार करून नाथ महाराज या ठिकाणी भावार्थ रामायणात या ठिकाणी अठरा प्रारंभ झालेला आहे. भगवंताची चरित्रगाथा अति गोड आहे. अरण्यकांडात त्या ठिकाणी किसिंदा कांड या ठिकाणी चाललेला आहे. कथेचा भाग गोड चाललेला आहे. वानराचा मेळा त्या ठिकाणी चौकोन येऊ लागलेला आहे आणि वानराचा मेळा येत असताना लक्ष्मणाने काय बाण त्या ठिकाणी काढायला दोरीवरून त्या ठिकाणी बाणाचा टणकार केलेला आहे आणि टणकार केल्यावर लक्ष्मणाचं भय त्या ठिकाणी वानराला आलेलं आहे आणि वानर त्या ठिकाणी पळू लागली असं या ठिकाणी सांगू लागले आहेत. एका मनुष्याच्या लिधाडी केले पती वानरा कोडी राजग्रही हरभरा गाडी वानरे बापुडी किलकिलती. असं वानरानं लक्ष्मणाला पाहिलेलं आहे. एक मनुष्य आणि तू एक मनुष्य असून एवढं एक बाणावर त्या बाण येऊन त्या ठिकाणी धनुष्यावर एवढा आवाज करतो. मग अशी किलबिल काही सर्व वानर त्या राजवाड्याकडे पळाले आहेत. अशी त्या वानराच्या मनामध्ये त्या लक्ष्मणाच्या धनुष्याचा आवाज ऐकून मनामध्ये भीती झालेली आहे. भीती वाटत आहे आणि भीती वाटत असताना सर्व वानर राजवाड्याकडे पळाले. मग राजवाड्याकडे पळायला काय झालं सांगा. वानर बोलती विकाडी वाली प्रताप ख्याती गाडी सोमरताची आली धाडी काढा काढी कोण करी. या ठिकाणी वानर त्या ठिकाणी किलबी वानराचा स्वभावच आहे आणि वानर किलबी करीत असताना वानर म्हणू लागले काय वाल्याशी आली मरणाची झाडी. आता वानर या वाली त्या मनुष्यापासून म्हणजे लक्ष्मणाच्या हातापासून भगवान रामचंद्रापासून वाली वाचणार नाहीत, वाली मरणार आहेत, वालीला निश्चित मरण आहे असं हे वानर सर्व किलबिली करीत त्या वालीच्या राजवाड्याकडं जाऊ लागले असं या ठिकाणी सांगत आहेत. तारा सुग्रीवासी सांगत नगरी होतो अत्याकांत अजूनी काय कामा सकता होई सावचित उन्मत्ता. या ठिकाणी सर्व वानरानं किलबिल आवाज करीत राजवाड्याच्या जवळ गेले असताना तारा रुमा हे दोन राण्या होत्या आणि यायला त्या ठिकाणी सांगू लागल्या हे उन्मत्ता हे वाली या ठिकाणी सावध या ठिकाणी निश्चित आता मरण आलाय असं त्याला संकेत दिला, त्याला सांगत आहेत असं या ठिकाणी म्हणालेले आहेत. प्रधान सांगती रायासी सीता सुधी मर्यादेसी तुझा वया चुकलासी श्रीरामारेसी क्षोभला. कथा अशी या ठिकाणी चाललेल्या किष्किंधेचा राजा त्या ठिकाणी सुग्रीव झालेला आहे. भगवंताच्या कार्यासाठी त्या राजवैभवामध्ये भगवंताला विसरला गेलेला आहे. भगवंतानं सुग्रीवाला निरोप देता गेला आहे लक्ष्मणाचा आणि त्या सुग्रीवाला सावध करून येईल तर त्याला धडा शिकव असं भगवंतानं लक्ष्मणाला सांगलं होतं. त्याच त्या ठिकाणी लक्ष्मणानं बाणाचा आवाज केला. बाणाचा आवाज केल्यावर सर्व वानरांना ऐकला आणि सुग्रीवाला सावध करून लागले. ऐक सुग्रीवा, या ठिकाणी लक्ष्मणाला राग आलेला आहे. लक्ष्मणाला वाचू देणार नाही. ज्या सीता मातीची स्तुती करायची तेव्हा ते कार्य या ठिकाणी विसरून गेला आहे असं त्या ठिकाणी वानर त्या राजाला सांगू गेले आहेत. तुझा करावया घात श्रीरामे लक्ष्मण धाडी रायत वानर पळाले समजता अति आकांता नगरा माझी. राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी सांगू लागले ऐक राजा भगवान रामचंद्र प्रभूना हे कार्य विसरल्यामुळं त्या लक्ष्मणाला तुझ्याकडे पाठवलं नाही. कशासाठी? जे तू भगवंताला वचन दिला होता की सीता मातेची मी स्तुती लावीन हे कार्य तू विसरून गेलास. राज्य वैभवामध्ये उन्मत्त झालास. तुला भगवंताची आठवण राहिली नाही.
मग त्या आठवण राहिलेल्या आहे म्हणून भगवंताने तुझ्याकडे काय केलेलं आहे, लक्ष्मणाला पाठवलं आहे. आणि लक्ष्मण निश्चित आता तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही असं सर्व त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगू लागले. सांगत असताना महाराजांना ऐकून आता सुग्रीव महाराज काय करतात आहे का, समय चुकलो आपला सत्य कोपला श्री रघुनंदना लक्ष्मणाशी अनन्या चरणा दिगो आपला सगळं ही त्या ठिकाणी अंगद नावाचा त्या ठिकाणी सर्व त्या प्रधान राजा सुग्रीवाला म्हणू लागली आहे. जर भगवंताचं कार्य करायचं तर त्या ठिकाणी आपण कार्य विसरलो आहे आणि कार्य विसरलं म्हणून भगवंताला राग आलेला आहे. आणि भगवंताला राग आल्यावर देव शोभला आहे, देव रागावतो. ज्या भगवंताच्या नामाला विनमुख झालं, त्याच्या नामात खंडन पडलं, देव शोभावतो, देवाला राग होतो, राग येतो, देवाला सहन होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगत आहे देवाला राग आला, देवाला राग आला म्हणून लक्ष्मणाला तुझ्याकडे पाठवलं आहे. आता लक्ष्मणाला पाठवल्या म्हणजे लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, निश्चित तुझा प्राण घेतल्याची मला राहणार नाही असं सर्व या ठिकाणी सूचना देऊन त्या ठिकाणी सांगू लागले. सांगत असताना राजा सुग्रीवानं ऐकलं. आता राजा सुग्रीव काय म्हणते ऐका, धनुष्याचा वाहो निगुण सीती सदोनिया बाण लक्ष्मण सत्रोदलोचना सुग्रीव देखोन भयभीत भयभीत. लक्ष्मणाने कानाडेपर्यंत दोरी वळलेली आहे, धनुष्य त्या ठिकाणी बाण लावल्या गेलेला आहे आणि बाणाचा त्या ठिकाणी धनुष्याचा आवाज टणटण त्या ठिकाणी या सुग्रीवानं ऐकलेला आहे. सुग्रीवानं ऐकल्या त्या ठिकाणी सुग्रीव भयभीत झाला आणि भयभीत झाल्यावर सर्व वानर भयभीत झाल्यावर काही सूचना. मग ज्या वेळेस सूचना गेल्या त्यावेळेस काय करायचं, भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. त्याचं चिंतन केल्यावर देव त्याला बुद्धी देतो. आता हा सुग्रीव ते कार्य विसरला आणि कार्य विसरल्यामुळं आता सुग्रीव कोणाचा आठवण करते सांगा, उडबलांजली करोनी सुग्रीवाला लोटांगणी कर जोडोनी राहिला. सुग्रीवानं त्या ठिकाणी दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडले. तारा आणि रुमा हे दोन पत्न्या होत्या, त्या दोन्ही पत्न्याला समोर केलं आणि समोर करून भगवंताकडे क्षमा मागण्यासाठी सुग्रीव येऊ लागलेला आहे. जेव्हा चुकलं त्यावेळेस भगवंताला क्षमा मागावं, क्षमा मागल्यावर देव त्या चुकीची माफी करते, त्याला सर्व आलेल्या संकटाचं निरसन करते. तू दयाळू कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोई आणि गजेंद्राचा धावा तो केला. आता तो विठाई आहे, तो देव आहे. मग त्या सुग्रीवानं दोन्ही पत्नीला समोर केलं आणि करून भगवंताला शरणागत आला. आता देव काय करते ऐका, सुग्रीव मले अपराधी रामबाने होय वदीय लक्ष्मणा तू कृपानिधी मदती सुधी वाचवावी. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. माझ्यापासून जे क्षमा अपराध झालेला आणि त्या अपराधाची भगवंता तुम्ही मला क्षमा करा. यातना मागू लागला भगवंता पुढे दोन्ही हात जोडून, भगवंता माझ्यापासून अपराध घडला. कोणता, तुमच्या कार्यासाठी त्या ठिकाणी वचन दिलं होतं, त्या कार्याला मी विसरलो आणि त्या कार्याला विसरल्यामुळं माझ्यापासून अपराध घडला. मात्र हे सोडलेला बाण, या बाणापासून मला चित शेर करा असा तोंड सुग्रीव भगवंताला क्षमा मागू लागला. या लक्ष्मणाच्या बाणापासून मला या ठिकाणी माझा शिराचा छेद उडवा असं म्हणत असताना देवा दयाळू आहे, कनमाळू आहे. आता भगवंत काय बोलतात ऐका, सुग्रीव येता का कुळती वांचवा वया निजपती तारा करीता विनंती सत्य युक्ती दिनवचने वचन. या ठिकाणी सुग्रीव काकुळतेप्रमाणे भगवंताला शरणागत येऊ लागला. येत असताना तारा नावाची त्याची पत्नी होती. आपल्या पतीचं मरण वाचविण्यासाठी, आपला पती वाचविण्यासाठी तारा राणी त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी दोन्ही हात जोडून भगवंतापुढे
क्षमा यातना मागण्यासाठी भगवंता पुढे सर्व हात जोडून विनंती करण्यासाठी ताराच्या ठिकाणी उरमा नावाची हे दोन्ही त्या ठिकाणी आल्या आज त्या ठिकाणी सांगायला येतं. लतिका तरी शरणांगता याचा करुणे घाता मारिल्या कीर्ती जगांता श्री रघुनाथ पावेला. त्या ठिकाणी दोन्ही तारा आणि नोवा हे दोन्ही भगवंताला क्षमा यातना मागू लागला. देवा देवा जो शरणागत आला शरणागत द्यायला दूर लोटू नाही ते तुमचे वृत्त आहे. यासाठी हा माझा पती हा सुग्रीवराज महाराज या ठिकाणी तुम्हाला शरणागत आलेला आहे. मग त्या शरणागत आलेल्या भगवंता तुम्ही या ठिकाणी लोटला जगात तुमची आपकीर्ती होणार आहे. म्हणून तुम्हाला क्षमा मागले. माझ्या पतीला क्षमा द्या. जवळ धरा. आजच्या दोन्ही पत्न्या भगवंताविषयी बोलायचा. सुग्रीव शरणागत झाला श्रीरामे राजी स्थापिला पूची श्रीरामे मारिला स्वय कीर्ती केला शिरछेदा. तारा नावाची त्या ठिकाणी पत्नी भगवंताला म्हणाले देवा देवा ज्या सुग्रीवाला तुम्ही राजगादीवर बसविलं आणि त्या सुग्रीवाला तुम्ही बाण सोडून त्याचा शिरछेद करता मग जगतामध्ये काय होणार आहे तुमची आपकीर्ती होणार आहे. म्हणजे आपकीर्ती न होणार मग भगवंता तुम्हासाठी आम्ही शरणागत होताना घडीच आहे. काय सांगत माझ्याकडून अपराध घडलेला आहे. माझ्या पत्ता कशाचा तुमचं कार्य करायचा. कोणतं कार्य सीता मातेच्या सुधीचं ते कार्य विसरलं गेलेलं आहे आणि ते कार्य आता करण्यासाठी आलेलं आहे. भगवंता आजवर धन्या या राज्यामध्ये लोभामध्ये मी उन्नत झालो. तुमची आठवण आली नाही. तुम्ही मला आठवण करून दिली मी आलो मला क्षमा करा असं या ठिकाणी म्हणत आहे. शरणांगाता वज्र पंजारा सूर्य सीता परिवारा तेथे मारिला वानर ओसी रघुवीर अपकीर्ती. या ठिकाणी लक्ष्मीला त्या ठिकाणी यातना मागू लागल्या क्षमा मागलेल्या म्हणून याच्यावर माझ्यावर कृपा करा दया करा असे अनेक प्रमाण देऊन त्या ठिकाणी सुग्रीव महाराज त्या ठिकाणी बोलावलेले आहेत. वाडी वधिला अवचिता हे अपकीर्ती श्री रघुनाथा सुग्रीव मारिल्या आता दुसरी माथा अपकीर्ती. या ठिकाणी बोलू लागले आहेत सुग्रीव महाराज सर्व पत्न्या देखील ज्या वालीला मारला त्याची अपकीर्ती तुझ्या मस्तकावर बसणार आहे. ज्या सुग्रीवाला राजेश दिलास राजे देऊन त्याला या बाणानं मारलास त्याची अपकीर्ती तुझ्या मस्तकावर बसणार आहे. मग भगवंता तुला काय करायचं आहे. मी तुला शरणागत आलेला आहे. मला या ठिकाणी क्षमा यातना द्या मला माफ करा असं या ठिकाणी सांगत आहेत. बालक अंकावरी मुतले बापे धुतले की मारिले ऐसे शरणांगता पुले वांसई वहिले सुमित्रा या ठिकाणी लक्ष्मणा त्या ठिकाणी सुग्रीव महाराज बोलू लागले म्हणत आहेत बाळक आपल्या मांडीवर मुसले जो बाळ या ठिकाणी आपल्या मांडीवर मुसला त्याला त्या ठिकाणी जाऊ. या ठिकाणी नाथ महाराज श्रीकांत सांगायला जो बालक जो बाळ आपल्या तिच्या मांडीवर घुसला
मुद्द्याचं बाळ तू बाप त्या ठिकाणी मुलावर रागवत नाही का रागवत नाही? तो बाळ आहे, आपला मुलगा आहे, तो धोतर त्या ठिकाणी माडी कापून टाकीत नाही. तसं सुग्रीव महाराज म्हणतात मी तुझा बालक आहे आणि बालकापासून काय चुकला असेल मग त्या चुकीची मला क्षमा करा, माफ करा, असं सोमित्राला त्या ठिकाणी तो सुग्रीव महाराज बोलायला येतं. तुझे नाम सौमित्र वदिता शरणांगत वानर सौमित्र होशी तू कुमित्र नाम आगवापित होऊन या ठिकाणी त्या राण्या बोलावलेल्या आहेत. हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, एवढंच मला मी यातना मागत आहे, यातना मागून तू या ठिकाणी जर मला दया जय येत नसेल तर मग काय होणार आहे? तुमचं नाव सौमित्र आहे. सौमित्र नसून को मित्र म्हणजे वाईट विचार आणणारा याला म्हणतात. वाईट विचार असा तू असा माणूस जगात तुझ्या आप केलेलं यासाठी मी शरणागत आलेले आहे. शरणागत आला तू या ठिकाणी रक्षण कर असं त्या राण्या लक्ष्मणाला बोलू लागल्या. बोलत असताना आता लक्ष्मण महाराज काय म्हणतात आहे का? वाचवी सुग्रीवाचा प्राण वाचवी आमुचे आई वपना तारा रुमा दोघी धावना धैर्य चरण मस्तकी. तारा आणि रुमा लक्ष्मणाला म्हणू लागल्या लक्ष्मणा ते राग आल्याचं हराग शांत कर, शांत करून आमच्या पतीचा प्राण वाचव. आमच्या वैभव आमचा आहे या ठिकाणी कुंक आहे, या कुंकवाला तू वाचव म्हणून तुम्हाला आम्ही शरणागत आलेले आहे. शरणागताला तू मारू नको. जोडी तारा आणि रुमा त्या कोणा सुग्रीवाविषयी क्षमा यातना मागत आहेत. आय कोणी तारेच्या सधुकी लक्ष्मण सुखावला चिती सुग्रीव महापाप मूर्ती ऐक तुझ प्रती सांगेना. तारा आणि रुमा या दोघीच बोलणं लक्ष्मणानं ऐकलं. लक्ष्मणाचा राग शांत झाला. लक्ष्मण तारा आणि रुमाला म्हणाला ऐक तुझ्या पतीचा विचार काय आहे यार तुला मी तुम्हाला सांगतो. लक्ष्मण राजा सुग्रीवानं काय चुकला आणि त्या सुग्रीवानं चुकल्याविषयी माहिती कोण? लक्ष्मण तारा आणि रुमाला सांगायला आहे. आता तारा आणि रुमाला कोण काय सांगतात ते पुढच्या वेळीमध्ये ऐकूया. सत्यवादे यादोगती देही असत्य श्रीरामा प्रती अनुवादला पाप मूर्ती ऐक शास्त्राची निर्णय. लक्ष्मण तारा आणि रुमाला म्हणून लागलेला आहे. ऐक तारे रुमा असत्याने वागतो त्याला अधोगती निश्चित नरकाला त्याला जावं लागतं. असत्याने जे वागते आणि जे सत्याने वागते ते भगवंताची प्राप्ती होती. मग तुझ्या लक्ष्मण तुझ्या पतीनं काय केलेलं आहे? खोटं वचन देऊन राज्यवैभव बघत आहे. भगवंताला म्हणला की सीतेची शुद्धी करून देतो ते सर्व विसरला आणि सर्व विसरून राज्यवैभवामध्ये उन्मत्त झाला. असत्यवादी आहे असा लक्ष्मण त्या तारा आणि रुमाला सर्व त्या ठिकाणी सांगत आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय. कोण